क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। साक्री तालुक्यातील उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेचा मेळावा तहसील कार्यालय इथं आझाद मैदानातील आंदोलनादरम्यान प्राप्त झालेल्या पत्रान्वये अध्ययन मागण्या पूर्ण न झाल्यामुळे अभियानातील सर्व महिला केडर, कंत्राटी अधिकारी, कर्मचारी या सर्वांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। माननीय मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री महोदय यांचा मान राखून आझाद मैदानातील आंदोलन दिनांक 12 जुलै 2024 रोजी तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता। संदर्भ पत्रान्वये मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री व प्रधान सचिव महोदय यांच्यासोबत संघटनेच्या प्रलंबित न्याय मागण्यांच्या पूर्ततेबाबतची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष भेटीसाठी मेळ मिळावा यासाठी वेळोवेळी विनंती करण्यात आली होती। मात्र आम्हाला शासनाकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने अभियानात सहभागी झालेल्या 74 लाख कुटुंबाच्या वतीने तूर्त स्थगित केलेलं बेमुदत धरणे आंदोलन गाव, प्रभाग, तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजीपासून संविधानिक मार्गाने संप सुरू करत असून असहकार आंदोलन, आमरण, उपोषण, संप, काम बंद आंदोलन, गाव स्तरावर मशाल, प्रभात फेरी सुरू करत आहोत। दिनांक 2 ऑक्टोबर रोजी तालुका स्तरावर, 5 ऑक्टोबर रोजी राज्य स्तरावर संघटनेच्या मागणी वायत अधिवेशन तथा जनजागृती महामेळावा घेण्याचं नियोजन आहे। दिनांक 3 ऑक्टोबर रोजी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करत असून मानवी साखळी करून शांततेत सर्व स्तरावर प्रभात फेरीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांना आमचे प्रशासकीय प्रमुख अधिकारी, निर्णयकर्ते, कठ्या प्रमुख, आधार पालक म्हणून आपणास नम्रपणे विनंती करण्यात येते की निवेदनातील खालील मागणींच्या पूर्ततेसाठी सोबत दिलेल्या प्रस्तावाप्रमाणे उपरोक्त संदर्भ पत्रान्वये व प्रत्यक्ष झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री महोदय, मंत्री, ग्रामविकास महाराष्ट्र राज्य यांच्यासोबत वेळोवेळी झालेल्या बैठकीत लवकरच सर्व मागण्या पूर्ण करत आहोत असे आश्वासित केले। संदर्भ क्रमांक 2 अन्वये दिनांक 10 ते 12 जुलै न्याय मागण्याच्या पूर्ण होण्यासाठी मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री आणि प्रधान सचिव ग्रामविकास व पंचायत राज यांच्या आमच्या वतीनं कळवण्यात यावे। सदर मागणीच्या पूर्ततेचा शासन निर्णय दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजीपर्यंत काढून अंमलबजावणी आदेश निर्गमित करावा ही विनंती, जेणेकरून सदरचे आंदोलन व संप स्थगित करण्याचा निर्णय राज्य संघटनेस घेण्यास मदत होईल। प्रमुख मागणी शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालय अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हा स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांना अशा मागण्या केल्या। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी छगन कोळेकर, साक्री। नाव सांगा, नॅचरली बोला। नमस्कार, माझं नाव सुनीता रमेश सूर्यवंशी, साक्री तालुका, धुळे जिल्हा अध्यक्ष। आमची शासनाला एवढीच विनंती आहे की आमचा उमेद अभियान हा कायम करावा, आम्हाला स्वतंत्र एक विभाग द्यावा, कारण आमच्या अंगणवाडी ताई, आशा सेविका आहेत, त्यांना कसं कायमचा दर्जा मिळतो तसं आम्हाला पण मिळायला पाहिजे। आमचे कर्मचारी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।